शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, वातावरणाचा हा मोठा बदल आहे. 23 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत हा अंदाज आहे. कोणकोणत्या भागात आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे त्याची संपूर्ण अपडेट माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आता सुरुवात करूया आपण 23 तारखेपासून. आता या ठिकाणी आपण बंगालच्या उपसागरात आणि हिंद महासागरामध्ये खूप मोठे कमी दाब, गरमीचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. कशामुळे? जर आपल्याला या ठिकाणी हिंद महासागरात खूप मोठं कमी दाब तयार झालेला आहे, यामुळे हा परिणाम आपल्याला जाणवत आहे. आता सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ की पाऊस आपल्याला कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यामध्ये परतवले जाणार आहेत याची संपूर्ण आपण माहिती आता घेत आहोत. आता या ठिकाणी 23 तारखेचा जो अंदाज आहे, या ठिकाणी आपल्याला दुपारनंतर ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. जी सुरुवात आहे ती आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सांगलीच्या भागाकडून बघायला मिळणार आहे. आपल्याला दुपारनंतर हा मोठा बदल होईल आणि रत्नागिरीच्या काही भागामध्ये जिथे शंखपारा आहे, तसेच पटणमचा काही भाग आहे, इथे वादळी वाऱ्यासह आपल्याला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. तसंच चिपळूण, साताऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रतापगृहवाई इथे सुद्धा आपल्याला पावसाचा जो अंदाज आहे तो तुरळक ठिकाणी असणार आहे. परंतु जो ढगाळ वातावरण आहे ते पुणे, अहिल्यानगर, तसंच नाशिक भागात, संभाजीनगर भागामध्ये, मनमाड, मालेगाव, धुळे या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. सोबतच वादळी वारे बघायला मिळणार आहे. वादळी वारे जे आहे ते अहिल्यानगर, पुण्याचा काही भाग, तसेच सोलापूर, पंढरपूर, लातूर, उस्मानाबाद, बीड या भागामध्ये आपल्याला वादळी वारे बघायला मिळणार आहे. जे वादळी वारे आहे ते झटक्यानुसार असणार आहेत, म्हणजे अचानक आपल्याला मोठे मोठे वारे बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आपण नाशिकच्या काही भागात जर बघितलं तर नाशिकमध्ये फक्त वणीच्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आहे. चांदवडमध्ये आपल्याला आणि सटाणा, मालेगाव इथे फक्त ढगाळ वातावरणाची शक्यता बघायला मिळणार आहे. आणखी काही बदल होतोय का आपण या ठिकाणी बघणार आहोत. संध्याकाळनंतर जर बघितलं तर कुठेही पावसाची शक्यता आपल्याला 23 तारखेला बघायला मिळणार नाही. परंतु 24 तारखेचा जो अंदाज आहे आपण या ठिकाणी बघत आहात. 24 तारखेच्या अंदाजामध्ये कोणकोणत्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आपण बघत आहोत. आता 24 तारखेला पहाटेच्या सुमारास जर बघितलं तर ढगाळ वातावरण जे आहे ते अकोला, अमरावतीच्या काही भागांमध्ये असणार आहे. गरमीचं वातावरण खूप वाढणार आहे आणि तापमानामध्ये खूप मोठी वाढ होणार आहे. यासाठी आपण 26 तारखेचं जे तापमानाचं व्हिडिओ आहे ते आधीच आपण अपलोड केलेलं आहे. त्याची डिटेलसुद्धा तुम्ही बघू शकता चॅनलवरती जाऊन. आता जे 24 तारखेचा व्हिडिओ आहे, 24 तारखेचा जो अंदाज आहे, यामध्ये आपल्याला सावंतवाडी, सिंधुदुर्ग, गारगोटी, तसेच निपाणी, चिकोंडी, शंकेश्वरा, फोंडा, कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला 24 तारखेला संध्याकाळी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस बघायला मिळणार आहे. तसंच शंखपाराच्या काही भागात कोल्हापूर आणि सांगली, तसंच लातूर, सोलापूर या ठिकाणी, बीड, उस्मानाबाद आणि इथे आपल्याला अहिल्यानगरच्या काही भागात ढगाळ वातावरण आणि खूप गरमीचं वातावरण इथे आपल्याला 24 तारखेला वर्तवले जाणार आहे. त्याचप्रमाणे पुण्याच्या काही भागात जर बघितलं तर मंचर, जुन्नर, अळकुती आणि राजुरा, संगमेरा, काही अहिल्यानगरचा भाग आहे, इथं सुद्धा आपल्याला पाऊस आणि वादळी वारे बघायला मिळणार आहे. आणि सिन्नर भागाकडे जर बघितलं तर सिन्नरमध्ये आपल्याला 24 तारखेला डुबेरमध्ये कान्होलीचा काही भाग आहे, इथे आपल्याला पाऊस आहे. तसंच निमगाव, सिन्नर आहे, कोपरगाव आहे, शिर्डीचा भाग आहे, पुलतंब्याचा काही भाग आहे, माळसा, खोरे. त्याचप्रमाणे निमगाव, सिन्नर, नागापूर आणि निफाड या ठिकाणी आपल्याला पावसाच्या सोबत वादळी वारे 24 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे. नाशिक भागामध्ये जर बघितलं तर आपल्याला वाडीवाऱ्याच्या काही भागात पावसाची शक्यता 24 तारखेला वर्तवली जाणार आहे. तसंच देवळाली, पांढरवली, नाशिक, ओझर ह्या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण आहे. पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तवली जाणार नाही. बाकी इतरत्र भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. त्यानंतर आता आपण 25 तारखेचा आढावा घेत आहोत. 25 तारखेला कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे. अजूनही जर आपण ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आता 25 तारखेचा अंदाज आपण या ठिकाणी घेत आहोत, कारण 25 तारखेला संध्याकाळनंतर खूप मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे आणि 26 तारखेला सुद्धा खूप मोठा बदल बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका. आता या ठिकाणी 25 तारखेला दुपारनंतर हा जो बदल आहे तो बदल आपल्याला गोव्यापासूनच पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे आणि त्या ठिकाणी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली इथे आपल्याला पावसाची सुरुवात आहे. पाऊस जो आहे तो 25 तारखेला खूप तुरळक ठिकाणी असणार आहे, परंतु तापमानामध्ये खूप मोठी प्रचंड वाढ झालेली बघायला मिळणार आहे आणि खास करून त्याचा परिणाम जो आहे तो धुळे, तसंच जळगावच्या भागात, संभाजीनगर आणि अहिल्यानगर ह्या भागात जोरदार असणार आहे. खूप तापमानामध्ये वाढ झालेली बघायला मिळेल. अमरावती, अकोला, तसेच नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी जबरदस्त तापमानामध्ये वाढ झालेली असल्यामुळे सर्व
सर्वांना याचा मुख्य परिणाम जाणवणार आहे. आता 26 तारखेची विशेष माहिती म्हणजे तापमानामध्ये प्रचंड वाढ झालेली बघायला मिळणार आहे. कारण 45 ते 46 डिग्री सेल्सिअस तापमान ह्या वर्षीचं पहिलं रेकॉर्ड तोड हा तापमान असणार आहे. त्यामुळे खूप प्रचंड तापमान या ठिकाणी आपल्याला 26 तारखेला बघायला मिळणार आहे. 45 प्लस जाण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला 26 तारखेला बघायला मिळणार आहे. पावसाचा जो अंदाज आहे तो आपल्याला या ठिकाणी फार कमी प्रमाणामध्ये बघायला मिळेल, परंतु जे तापमानात बदल झालेला आहे, खूप मोठी वाढ झालेली आहे, त्याचा मुख्य परिणाम बघायला मिळणार आहे. नाशिक भागामध्ये जर बघितलं तर आपल्याला नाशिक, निफाड, सिन्नर, वणी, मनमाड, सटाणा या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि सोबतच तुफान गरमीचं वातावरण या ठिकाणी आपल्याला जाणवणार आहे. त्याचबरोबर संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला संध्याकाळी 4-5 नंतर सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला तुरळक ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. ढगाळ वातावरणाची जी शक्यता आहे ती खूप कमी प्रमाणात, परंतु सगळीकडे हलके हलके ढगाळ वातावरण आहे. पावसाची जी शक्यता आहे ती आपल्याला सिंधुदुर्गाच्या काही भागात हलक्या प्रमाणामध्ये आहे. बाकी कुठेही महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात नाही आहे. 26 तारखेचा हा जो अंदाज आहे, कारण खूप तीव्र कमी दाब या ठिकाणी झालेला आहे, त्यामुळे वातावरणामध्ये मोठा बदल होऊ शकतो. जर वातावरणामध्ये मोठा बदल झाला तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच कळवलं जाईल. शेवटचा एक अंदाज आहे तो 27 तारखेचा आहे, कारण 27 तारखेला पावसाची शक्यता थोडीशी वर्तवली आहे. त्यामुळे रत्नागिरी, सातारा या ठिकाणी आपल्याला हलक्या ढगाळ वातावरणासोबत कमी दाब तीव्र या ठिकाणी बघायला मिळणार आहे. 27 तारखेचा जो अंदाज आहे दुपारनंतर थोडा बदल होणार आहे आणि पूर्ण किनारपट्टीला पावसाची शक्यता आहे. तर नाशिकपासून तर गोव्यापर्यंत जो पूर्ण किनारपट्टीचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता सोबत वादळी वाऱ्याची शक्यता सुद्धा 27 एप्रिल रोजी वर्तवली जाणार आहे. त्याचबरोबर सांगली, सोलापूर आहे, नांदेडचा काही भाग आहे, इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता 27 एप्रिल रोजी वर्तवली जाणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर काही बदल झाला, कारण तातडीनं तापमानामध्ये सतत वाढ होत असल्यामुळे याच्यामध्ये जर काही बदल झाला तर आपल्याला तातडीने व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न असेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.